जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च. नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च गृहाणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं. पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका नवमस्कंदाचे. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिका वैवस्वत पुत्र सुद्युम्न. मनुचे 5 पुत्र उत्तम. पुरुषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी. विवाहित झाला सुकन्येशी. नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती. इक्ष्वाकू मांधाता सौगरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी. सगरचरित्र अष्टमी. भगीरथ कथा नवमी गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी. इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी. निमी वंश त्रयोदशी. चतुर्दशी चंद्रवंश. वृश्चिक जमदग्नी परशुराम. पंचदशी कथा उत्तम. षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध ऋजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस. ययाती चरित्र अष्टादशास. 19वी वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा. विसोत्तमी निवेदिता. भरतवंश रंतीदेव कथा 21वा अध्याय. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस. अनुद्रय्यू तुर्वसू यदुवंश 23व्या माझे. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंद पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढ शुद्ध 13 शके 1946. नवमा स्कंदातील 22वा अध्याय आपल्याला आज पाहायचा आहे. तत्पूर्वी आज
योगीराज श्री कल्याण स्वामींची 310वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या ठिकाणी आपण जेव्हा दर्शन घ्यायला जातो, समाधीचं दर्शन घ्यायला जातो, तेव्हा तिथे एक प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे जे 4 श्लोक आणि नंतर दर्शन घेताना म्हणायचा श्लोक, समाधीचं दर्शन घेताना म्हणायचा श्लोक, असे 5 श्लोक आमच्या तळवळ मठाचे जगन्नाथ स्वामी यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि ती प्रथा जशी आहे तशी आजही आपण ते श्लोक म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणाचे नाम कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वास तारी, कल्याणाचा हस्त माथा जयाचे, चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे. कल्याण होणे जरी तुझा आहे, कल्याण पायी मन स्थिर राहे, कल्याण वाणी पडता सुखानी, कल्याण झाले बोसाल प्राणी, अविनाश हे नाम कल्याण जाचे, करी सर्व कल्याण सर्वाजीवाचे, समर्थे जनावतरायासे पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी, श्रमहरणी तटाकी स्वामी कल्याण माझा, परमदिन दयाळू नांदतो स्वामी माझा, सदैव हृदय ज्यांचे ध्यान हे आठविता, परमसफळ होतो मोक्ष कल्याण हाता. हे श्लोक आपण त्या दर्शनासाठी जात असताना हे 4 श्लोक म्हणायचे. आणि समाधीचं दर्शन घेत असताना पुढचा श्लोक म्हणायचा, तो म्हणजे बहुमत्तमतांतरे दाटी झाली, तयाचे पदी वृत्ती निवृत्ती ठेली, जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी, नमस्कार साष्टांग कल्याण स्वामी. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज कल्याण स्वामी समर्थांच्या अनेक शिष्यांमधले पट्टशिष्य असणारे योगीराज श्री कल्याण स्वामी, त्यांची समाधी जी आहे ती डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव येथे आहे. डोमगावपासून एक 12-14 किलोमीटर अंतरावर असणारं परंडा तालुक्याचं ठिकाण आहे. परंड्यामध्ये सुद्धा आज मोठा उत्सव असतो, कारण त्या परंड्याच्या मठामध्ये योगीराज श्री कल्याण स्वामी कीर्तन करीत होते. आणि त्याच वेळेस इकडे केशवस्वामी उंब्रजकर यांनी चाफळच्या वृंदावनामध्ये असणाऱ्या समर्थांच्या अस्थी ज्या आहेत, त्या समर्थांच्या निर्याणानंतर जवळपास 33 वर्षानंतर, म्हणजे दरवर्षी ते त्यांना विचारायचे आपल्या गुरूंना, कल्याण स्वामींना, उंब्रजचे केशवस्वामी, आणि ते सांगायचे पुढे पाहू पुढे पाहू, कारण त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती एवढी चांगली नव्हती की त्या अस्थींचं विसर्जन करता येईल अशी. आणि म्हणून ते पुढे पुढे ढकलत होते. पण एके वर्षी आमच्या उंब्रजच्या केशवस्वामींनी विचार केला, आता 2 दिवसांनीच गुरुपौर्णिमा आहे, त्रयोदशीचा दिवस होता. त्या दिवशी त्यांनी त्या अस्थी वृंदावनातून, चाफळच्या वृंदावनातून काढल्या. चाफळचं जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा त्या वृंदावनाला आपण नुसता नमस्कार करतो, पण हा इतिहास माहीत असला म्हणजे तो नमस्कार कल्याण स्वामींपर्यंत, तो नमस्कार समर्थांपर्यंत पोचतो. केशवस्वामींच्या अस्थीचं वृंदावनातले त्या अस्थीचा कलश उचलला आणि ते चालत चालत डोमगाव परंड्याच्या मठामध्ये येऊन पोचले. इकडे त्यांनी तो अस्थी कलश उचलला. त्याच वेळेस तिकडे कल्याण स्वामी हे कीर्तन करत होते. कीर्तनामध्ये, कारण त्या ठिकाणी सुद्धा असाच आज जसा आहे तसा गुरुपौर्णिमेचा उत्सव, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा असा उत्सव होता. त्यांनी लगेच कीर्तन थांबवलं, ते योगमुद्रेमध्ये बसले. त्यांचा जो फोटो आज आपल्याकडे सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे तो त्या योगमुद्रेतला फोटो आहे. आणि त्याच वेळेस त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत आपला देह समर्थचरणी अर्पण केला. आणि नंतर त्यांचा देह घेऊन सगळी मंडळी, परंडा गावातली जी मंडळी आहे ते जवळपास 310 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगत आहे, ते सगळे डोमगावी आले. आणि तो त्यांचा समाधी जी आहे ती समाधी, किंवा त्यांचे जे अंत्यसंस्कार झाले असतील ते ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी आजचा जो समाधीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर सकवारबाई साहेब, म्हणजे शाहूराजे यांच्या पत्नी सकवारबाई साहेब यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत आला. त्याप्रमाणे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी दृष्टांताप्रमाणे शोध घेतला. तेव्हा त्या ठिकाणी 2 बैल जे आहेत ते
एकमेकांशी जवळपास युद्धच करत होते. त्यांचं रक्त सांडत होतं आणि ते रक्त ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी जमिनीतून स्वयंभू अशी समाधी प्रगट झाली. ती आमच्या योगीराज श्री कल्याण स्वामींची समाधी. त्यांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथीनिमित्त आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्यांनी मिळून मीच एक लेख दिला होता त्यावेळेस 2014मध्ये, म्हणजे शके 1936मध्ये, बरोबर 10 वर्षापूर्वी, की कल्याण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण श्री ग्रंथराज दासबोधाचे पारायण करूया. आणि त्याप्रमाणे जवळपास 800 जवळपास पारायणं आपण त्यावर्षी केली. आणि नंतर त्यांचे बंधू असणारे दत्तात्रय स्वामी 3 वर्षांनी त्यांची पण समाधी होती 300 वर्षाची. त्यानिमित्त आपण आत्मारामाची पारायणं केली आहेत. आता तर अखंड दासबोध पारायणाच्या निमित्ताने आपण श्री ग्रंथराज दासबोध, श्री आत्माराम आणि श्री मनाचे श्लोक अशा 3ही ग्रंथांचे पारायणं अखंडपणे दर महिन्यात 2-2 पारायणं याप्रमाणे करत आपण आता जवळपास 1470-80चा पल्ला आपण गाठलेला आहे. हे सगळं कल्याणांचे नामकल्याणकारी, कल्याणांचे ध्यान सर्वास तारी, कल्याणाचा हस्त माथा दयाचे, चारी मुक्ती वंदिती पाया त्याचे. योगीराज श्री कल्याण स्वामीच्या नंतर आत्ता काही वर्षापूर्वी, एक 60-70 वर्षापूर्वी आमच्या हैदराबाद येथे एक मोठा मठ आहे, की ज्या मठाचं मोठेपण कशाचं आहे तर त्या ठिकाणी गोशाळा जी आहे ती जवळपास 5000 गायी असणारी गोशाळा त्या ठिकाणी आहे. जियागुडा भागामध्ये तो मठ आहे. त्या मठाचे संस्थापक, त्या मठाचे मूळ पुरुष असणारे, की ज्यांचा दुसरा मठ हरिहर येथे कर्नाटकामध्ये सुद्धा आहे, त्यांनासुद्धा कल्याण स्वामींची म्हणजे प्रति कल्याण स्वामी असाच त्यांचा दर्जा आहे. ते मुळाचे कर्नाटकातले किंवा बंगलोरकडचे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचीसुद्धा पुण्यतिथी आजच्याच दिवशी, आजच्याच तिथीला आहे. फक्त एवढाच की योगीराज श्री कल्याण स्वामींची पुण्यतिथी जी होती ती अधिक आषाढामध्ये होती. आता जो आहे तो आषाढ आहे. मागच्या वर्षी आपण अधिक आषाढसुद्धा साजरा केलेला आहे. त्या दोन्ही महापुरुषांना साष्टांग दंडवत करून आजच्या आपल्या आख्यानाला आपण सुरू करूया. नवम स्कंद, अध्याय 22. आता हा जो आषाढ महिना सुरू आहे तो आषाढ महिना म्हणजे सुरुवातीला पहिलं जे भागवत पारायण झालं ते शुक परीक्षिती यांच्या संवादाच्या रूपाने भाद्रपद महिन्यामध्ये झालं. आणि ही सगळी पारायणं जे की हे सगळे सप्ताह जे आहेत ते शुद्ध नवमी ते पौर्णिमा असे होत असतात. आता आज आपल्याला त्रयोदशी आहे, म्हणजे नवमीपासून सुरू झालेलं जे पारायण आहे ते गोकर्णाने धुंदुकारीसाठी आषाढ महिन्यामध्ये केलेलं पारायण जे सप्ताह होता त्या सप्ताहातलाच हा दिवस आहे. हा त्रयोदशीचा दिवस नवमीपासून सुरू करून सप्ताह जो आहे तो पौर्णिमेपर्यंत असतो. त्यामध्ये एकादशी आली पाहिजे असा आग्रह असतो. त्याप्रमाणे आत्ताच आपण एकादशी साजरी केली. आज त्रयोदशी आहे. काल द्वादशी होती. आमचे मेरू स्वामी मन्नारगुडीचे, तंजावरपासून अगदी जवळ 40-50 किलोमीटर असणारे, त्यांची काल पुण्यतिथी होती. आज आमच्या योगीराज श्री कल्याण स्वामींची पुण्यतिथी आहे. आणि रविवारी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करीत असतो. त्या दृष्टीने आता आपण या अध्यायाकडे वळूया. पांचाल, कौरव आणि मगध देशीय राजांच्या वंशाचे वर्णन. या पूर्ण नवमस्कंदामध्ये आपण चंद्रवंश आणि सूर्यवंश यातील झालेल्या सगळ्या राजांचे वर्णन आपण ऐकत आहोत. या शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत. दिवोदासाचा पुत्र मित्रेयू होता. आता दिवोदास कोण? आत्ताच मागच्या अध्यायामध्ये मागच्या शनिवारी आपण पाहिलं. मुद्गल जे ऋषी होते त्यांना एक पुत्र आणि एक मुलगी झाली. ते पुत्र म्हणजे दिवोदास आणि जी मुलगी होती ती म्हणजे अहिल्या, सती अहिल्या. अहिलेचा वृत्तांत आपण सगळा पाहिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या अहिलेंचे बंधू असणारे दिवोदास, त्यांचा पुत्र मित्रेयू, त्यापासून च्यवन, सुदास, सहदेव आणि सोमक असे 4 पुत्र झाले. या सोमकाचे 100 पुत्र होते. त्यातील सगळ्यात मोठा जो होता त्याचं नाव जंतू आणि सर्वात लहान होता त्याचं नाव पृषत. पृषताचा पुत्र म्हणजे द्रुपद. हे सगळे वंशावळी आपण पाहत आहोत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने द्रुपद राजा याचा उल्लेख
या दिवोदासाच्या वंशामध्ये येतो. द्रुपदाचं आपल्याला माहिती आहे, यज्ञामध्ये जे प्राप्त झाले, यज्ञाचा प्रसाद म्हणून ती द्रौपदी ही कन्या आणि दृष्टद्युम्न हा नावाचा पुत्र प्राप्त झाला. आपल्या गीतेमध्ये सुद्धा आहे, दृष्टकेतुश्चैकितानं काशीराजस्य वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंग वहा. पहिल्या अध्यायामध्येच युद्धासाठी कोण कोण जमलेलं आहे ते पाहत असताना अर्जुनाच्या दृष्टीने या सगळ्यांची नावं एकत्रपणे आलेली आहेत. तस्य पुत्रशतं तेषां यवीयान पृषत सुतः द्रुपदो द्रौपदी तस्य दृष्टद्युम्न आदया सुताः. आणि दृष्टद्युम्न तो आहे युद्धामध्ये त्याचं खूप मोठं कार्य आहे. भरमेश्वराच्या वंशामध्ये हे सगळे झाले आणि त्यांना पांचाल हे नावं प्राप्त झालं, कारण 5 पुत्र त्यांच्या सुरुवातीला होऊन गेले म्हणून पांचाल. पुढे येतो संवर्ण आहे. संवर्णाचा विवाह तपतीशी झाला आणि तिच्या पोटी कुरु नावाच्या पुत्राचा जन्म झाला आणि या कुरुमुळे या सगळ्या वंशाला कुरुवंश म्हणतात. कौरव हा शब्द त्यापासूनच आलेला आहे. नंतर कुरुचे परीक्षित, सुधन्वा, जन्नू आणि निषधाश्व असे मुलं झाले. त्यामधला सुधन्वा जो आहे तो पुन्हा लक्षात ठेवायचा. विष्णू पुराणामध्ये सुधन्वा आणि विरोचन यांचं कथानक खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला चवन, चवनाला कृती, कृतीला उपरी चर वसू आणि त्याच्या पोटी बृहद्रथ जन्म झालेला आहे. बृहद्रथापासून चेदी वंशाची सुरुवात होती. बृहद्रथाचा मुलगा कुशाग्र, कुशाग्राचा ऋषभ, मग सत्यहित, पुष्पवान अशी ती मुलं झाली. आणि पुष्पवानाचा मुलगा जहू. हे मुद्दाम सगळे नावं घेत आहे, त्यांचं स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. आणि त्या जहूचा जो पुत्र होता, बृहद्रथाचा दुसऱ्या पत्नीपासून झालेला जो गर्भ होता, तो गर्भ जन्म झाल्याबरोबर त्याचे 2 तुकडे उत्पन्न झाले. कोणाचा? या बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीचा गर्भ जन्म झाल्याबरोबर 2 तुकडे निर्माण झाले आणि हे 2 तुकडे म्हणजे दुसरे तिसरे कोण नसून जरासंध, जरा नावाच्या राक्षसीनेला ते 2 तुकडे जंगलामध्ये सापडले, कारण त्याच्या आईने ते फेकून दिले होते. असे 2 तुकडे असलेला मुलगा कोण सांभाळणार त्याला? आणि असा विचित्रपणा तो दिसला म्हणून तिने ते टाकून दिले. जरा नावाच्या राक्षसीने ते दोन्ही तुकडे घेतले आणि सहज योगायोग असा की ते एकमेकाला जोडल्यावर त्यापासून एक छोटासा पुत्र निर्माण झाला आणि तो पुत्र म्हणजे जरासंध राजा. म्हणजे आपल्या दशमस्कंदामध्ये येणाऱ्या अनेक शूरांचा, अनेक युद्धाला उत्सुक असणाऱ्या युद्धाला उत्सुक असणाऱ्यांची नावं जी आहेत ती सगळे या अध्यायामध्ये आहेत. जरासंध. आता जरासंधाचा पुत्र दशमस्कंदामध्ये येणार आहे. जेव्हा जरासंधाचा वध झाला तेव्हा कृष्णाने जरासंधाचा पुत्र जो सहदेव त्याला त्या ठिकाणी मगध देशाच्या राज्यावर राजा म्हणून बसवलं. त्याचा सोमापीचा श्रुतश्रवा, नंतर कुरुचा जो श्रेष्ठ पुत्र होता परीक्षित, त्याला संतान झालं नाही. जहूचा जो आपण आत्ता उल्लेख केला त्याचा पुत्र सुरथ होता. आणि मग प्रतीपाचा वंश दिला आहे. प्रतीपाचे 3 पुत्र देवापी, शंतनू आणि बाल्हिक. हे 3ही नावं अत्यंत महत्त्वाची आहे. देवापी, शंतनू आणि बाल्हिक. देवापी जो आहे त्याला काही त्या राज्यकारभारामध्ये तेवढा रस नव्हता आणि त्याने पित्याचं राज्य सोडून दिलं. आपला अधिकार, मोठा मुलगा असल्यामुळे तोच राजा होणार, तो अधिकार सोडून दिला आणि तो वनामध्ये निघून गेला. आता साहजिकच दुसरा पुत्र जो आहे ज्याचं नाव शंतनू. आता शंतनू हे नावसुद्धा फार महत्त्वाचं आहे. भगवान शंकराचं नाव शंकर जे आहे, शंकरोती इति शंकर. हा शं म्हणजे कल्याण, जो इतरांचं कल्याण करतो तो देव म्हणजे भगवान शिव. शिवमहापुराणामध्ये खूप मोठं कथानक भगवान शंकराच्या दृष्टीने आहे. तर असा शंतनू म्हणजे ज्याची तनू हे इतरांचंसुद्धा कल्याण करते असा शंतनू राजाबरोबर त्याच्याबद्दल पितृराजं परित्यज्य देवापि वनं गतः अभवत शंतनू राजा प्रांग महाभिषसंज्ञितः यम यम कराभ्यां स्पृशती. शंतनू राजाचं अजून एक वैशिष्ट्य जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, यम यम कराभ्यां स्पृशती. ज्याच्या शरीराला शंतनू राजा स्पर्श करीत असे
जीर्णम यौवनम इति सहा. तो जरी म्हातारा असला तरी तो तारुण्य अवस्थाला प्राप्त होत होता, अशी सिद्धी या शंतनू राजाजवळ होती. आणि म्हणून त्याचं नाव शंतनू असं पडलं. नाहीतर त्याचं नाव महाभीष असं होतं. आता शंतनूला एके वर्षी त्यांच्याकडे 10-12 वर्ष झाले तरी पण पाऊस काही पडला नाही. म्हणून इतर ब्राह्मणांनी त्याला सल्ला दिला की तुझे जे मोठे भाऊ आहेत देवापी, हे जे जंगलामध्ये निघून गेले, त्याचा अधिकार राजा म्हणून होता, म्हणून तुम्ही जाऊन त्यांना परत आणा. आणि म्हणून हा शंतनू देवापीला आणण्यासाठी जंगलामध्ये शोध घेत होता. तिकडे असं झालं की शंतनूचे जे मंत्री होते अस्मरात आणि काही त्यावेळेस ते ब्राह्मण जे होते ते अगोदरच देवापीकडे पोचलेले होते आणि त्यांनी देवापीचा बुद्धिभ्रष्ट केला. आणि देवापी आता वेदांनासुद्धा दूषण द्यायला सुरुवात झाली. म्हणजे इतकं त्याची बुद्धी जो आहे तो भ्रम निर्माण केला. आता वेदमार्गापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला आणि असं झालं आणि तो वेदांची निंदा करू लागला. आणि म्हणून तो राज्याभिषेकासाठी योग्य नाही देवापी, असा निर्णय त्यावेळच्या ब्राह्मणांच्या सभेने दिला. आणि हा देवापी अजूनही योग साधना करीत कलाप ग्रामामध्ये राहत आहे, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता ह्या प्रतीपाचे जे पुत्र देवापी, शंतनू आणि बाल्लिक, त्यानंतर मग आता बाल्लिकाचा जो वंश आहे तो सुद्धा पुढे दिले आहे. सोमवंशे कलो नष्टे कृतादो स्थापयिष्यति बाल्लिकात सोमदत्तो अभूत भूरी भूरी श्रवास्ततः. पुढे येतं ते शंतनू जो आहे तर शंतनूचा विवाह गंगेशी झाला आणि गंगापुत्र भीष्म यांचा जन्म झाला. शंतनूपासून गंगेला नैष्टिक ब्रह्मचारी भीष्म प्रतिज्ञा ज्यासाठी प्रसिद्ध आहे आणि इच्छामरणी असे जे भीष्म आहेत त्यांचा जन्म या शंतनू आणि गंगेपोटी झाला. आणि तिकडे आता जमदग्नी रेणुका आपण जे पाहतो. आणि मग तिकडे भीष्म जे आहेत हा वीरांपैकी वीर अग्रगण्य असा होता आणि गुरु परशुराम हे त्याचे गुरु होते. पुढे या शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवती हिच्यापासून 2 पुत्र झाले. म्हणजे आता लक्षात घ्या, गंगेपासून झालेले भीष्म आणि सत्यवतीपासून झालेले चित्रांगद आणि विचित्रवीर्य. म्हणजे आता हळूहळू आपण कौरवांच्या वंशाकडे वळत आहोत. चित्रांगद जो होता त्या चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वानेच मारले, त्यामुळे चित्रांगदाला मृत्यू प्राप्त झाला. मग आता राहिला कोण तर फक्त विचित्रवीर्य. आणि त्या सत्यवतीपासून पराशरांना भगवंताचे अवतार असणारे व्यासमुनी पुत्ररूपाने प्राप्त झाले. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय यतपत्रनेत्र येन त्वया भारततैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. असं आपण व्यासांचं वर्णन करतो. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल बुद्धी ज्यांची होती असे महर्षी व्यास. आणि फुल्लारविंदा यतपत्र नेत्र, फुल्लारविंदा अरविंद म्हणजे कमळ, पूर्णपणे विकसित झालेल्या कमळाचं यतपत्र नेत्र, त्याच्या पाकळ्यांप्रमाणे ज्यांचे नेत्र होते असे व्यास. आणि येन त्वया भारततैलपुत्रम, महाभारतरूपी या महाभारत ग्रंथाचं पूर्वीचं नाव जय होतं, नंतर विजय असं नाव प्राप्त झालं आणि नंतर महाभारत हे नाव त्या ग्रंथाला प्राप्त झालं. आता दिवा लावल्यानंतर दिव्याला आपण जसं तेल घालतो, तेल असल्याशिवाय दिवा जळत नाही, त्याप्रमाणे हा ज्ञानरूपी दिवा जो आहे प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, तो दिवा प्रज्वलित केला कोणीत या महाभारतरूपी तेलाने. आणि हे ज्याने केलं त्या व्यासांना वंदन केलेलं आहे. आणि म्हणून कृष्णद्वैपायन हे सुद्धा त्यांचं एक नाव प्राप्त झालं. आता या ठिकाणी सूतजी परीक्षित राजाला सांगत आहेत. तर सूतजी म्हणतात की मी त्यांच्याकडून या महाभागवत महापुराणाचे अध्ययन केलं. सूतजी, आता सूतजीचे जे वडील आहेत ते म्हणजे रोमहर्षक. अगदी मुळामध्ये जेव्हा व्यासाने ही सगळी रचना केली तेव्हा त्यांनी आपले जवळचे असणारे जे शिष्य आहेत त्यामध्ये सगळे वेद वाटून दिले. ऋग्वेद पैल ऋषीने दिला, यजुर्वेद वैशंपायनानं दिला, सामवेद जैमिनी ऋषीनं दिला, अथर्ववेद सुमंत ऋषीने दिला आणि
पुराण आणि महाभारत हे 2 ग्रंथ जे आहेत ते रोमहर्षण ऋषींना दिले अभ्यास करण्यासाठी. ही सगळी वाटणी आपल्या महर्षी व्यासांनी केलेली आहे. आणि पुराण आणि महाभारत यांचा दर्जा जो आहे तो याच भागवतामध्ये एक संदर्भ आहे. इतिहास पुराणांचं पंचमो वेद उच्यते. इतिहास आणि पुराण यांना पंचम वेद असं म्हणतात, असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जे सूत जे आहेत ते म्हणजे रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा, त्यांचं खरं नाव म्हणजे उग्रश्रवा. श्रवा म्हणजे जे श्रवण करतात उग्रतेने, उग्र म्हणजे एकाग्र चित्ताने जे श्रवण करतात, उग्रश्रवा म्हणजे सूतजी. म्हणजे सूतजी या ठिकाणी सांगतात, म्हणूनच माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल नावाच्या शिष्यांना सोडून ही सगळे भागवताचं जे आहे ते सगळं माझ्या वडिलांना दिलं आणि मग ते माझ्याकडे आलं. आता पुन्हा अजून एक कथा या ठिकाणी दिली आहे. स्वयंवरातून काशीला गेल्यानंतर काशीराजाच्या 2 कन्या होत्या, 3 होत्या खरं म्हणजे, अंबिका, अंबालिका आणि अंबिका, अंबालिका. या अंबानी मनापासून पूर्वीच एका राजाला वरलेलं होतं, त्यामुळे भीष्माने तिला तिच्या नवऱ्याकडे किंवा तिच्या मनात जो वर होता त्याच्याकडे परत पाठवून दिलेला आहे. आणि अंबिका आणि अंबालिका या कुरुवंशामध्ये राहायला आल्या. त्या विचित्रवीर्याच्या पत्नी होत्या. आता विचित्रवीर्य हा त्यांच्यामध्ये आसक्त झाला आणि पुढे त्याला क्षयरोग झाला आणि क्षयरोगाने त्याचा मृत्यू झाला. आता विचित्रवीर्याला पुत्र नव्हता. आता क्षेत्रे प्रजस्य वै भ्रातुर मात्रोक्तो बादरायणः धृतराष्ट्रंच पांडूंच विदुरम चाप्य जनत म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न झाले. कोण झाले तर सत्यवती या मातेच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी, कारण व्याससुद्धा त्यांचेच पुत्र होते, भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भाऊ म्हणजे कोण तर चित्रांगद याच्या ज्या 2 पत्नी होत्या अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून भगवान व्यासांच्या आशीर्वादाने 2 पुत्र झाले आणि त्यांचेच नावं म्हणजे पांडू आणि धृतराष्ट्र. धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळे होते आणि पांडू हा मात्र सुंदर होता, दिसायला सुंदर होता, पण त्यालासुद्धा एक शापच होता. आणि इकडे धृतराष्ट्र जो आहे, गांधार्यां धृतराष्ट्रस्य जज्ञे पुत्रशतं नृपा तत्र दुर्योधनो ज्येष्ठा दुःशला चापी कन्यका. या गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी झाला. अफगाणिस्तान हे जे आहे आजचं ते म्हणजे गांधारीचा देश होता आणि तिथून आलेली ही गांधारी, तिचं लग्न हे धृतराष्ट्राशी झालं. तिला 100 पुत्र झाले, जे कौरव 100 जे आहेत ते आहेत. त्यातल्या मोठ्याचं नाव दुर्योधन आहे आणि जी कन्या होती तिचं नाव आहे दुःशला, असे उल्लेख या ठिकाणी आहे. शापान मैथुनरुद्धस्य पांडवो कुंत्यां महारथः जाता धर्मानिलेंद्रेभ्यो युधिष्ठिर मुखाश्रयः. आता पांडूची पत्नी जी होती ती कुंती होती. आता तो पांडू राजा हा सुद्धा शापित होता, त्यामुळे तो स्त्री सहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी जी कुंती आहे तिला जो वरदान प्राप्त झालं होतं त्याप्रमाणे तिने इच्छा केली त्याप्रमाणे साक्षात यमधर्म, वायू आणि इंद्र या देवतांपासून तिला 3 पुत्र झाले. त्यांचे नाव म्हणजे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन. म्हणजे युधिष्ठिर हा यमधर्माचा अवतार होता. त्याच्यानंतर वायूपासून निर्माण झालेला तो भीमसेन आहे, महापराक्रमी असा भीमसेन. आणि इंद्राच्या कृपेने झालेला जो आहे ते म्हणजे अर्जुन आहे. असे हे 3 मुलं झाले. या पांडूची जी दुसरी पत्नी होती माद्री, त्या माद्रीबद्दल दिले आहे. माद्रीने अश्विनी कुमारांपासून त्यांच्या आशीर्वादाने माद्रीला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र प्राप्त झाले. परीक्षित राजाला शुकदेव हे सगळं सांगत आहेत आणि इकडे सूतजी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये ही सगळी कथा सांगत आहेत. आता जे 5 पांडव आहेत त्यांचे जे पुत्र होते ते पुत्र म्हणजे तुझे चुलते आहेत असं परीक्षितीला सांगितलेलं आहे. आता कोण कोण होतं तर युधिष्ठिराचा पुत्र जो आहे तो प्रतिविंध्य, भीमसेनाचा पुत्र आहे तो श्रुतसेन, अर्जुनाचा पुत्र आहे तो श्रुतकीर्ती
नकुलाचा पुत्र आहे तो शतानिक आणि सहदेवाचा पुत्र आहे तो श्रुतकर्मा. त्याचप्रमाणे युधिष्ठिराला पौरवीपासून झालेला देवक नावाचा पुत्र आणि भीमसेनेला हिडिंबापासून झालेला घटोत्कच आहे. भीमसेनाला काली ही दुसरी पत्नी भीमसेनाची, तिच्यापासून झालेला सर्वगत. अशी या सगळ्या पुत्रांची नावं या ठिकाणी दिली आहे. आता अर्जुनाचं जर दिलं या ठिकाणी, नागकन्या उलिपीपासून अर्जुनाला इरावान आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बब्रुवाहन असे 2 पुत्र झाले. यांचा उल्लेख फार कमी आढळतो, बब्रुवाहन आणि हे मणिपूर नरेश. आता मणिपूर नरेश म्हणजे मणिपूर म्हणजे आजचा मणिपूर असेल असं वाटतं, आपल्याला सुद्धा वाटतं, मलाही तेच वाटतं. पण आम्ही जेव्हा समर्थांच्या चतुशताब्दी जन्मशताब्दी 400व्या जन्मशताब्दीनिमित्त जेव्हा पायी भ्रमण केलं 4 टप्प्यामध्ये, त्यामधल्या नाशिक टाकळीपासून ते पुण्यातल्या कसबा पेठेतल्या गणपतीपर्यंत दुसरा भाग आमचा होता. त्यामध्ये रस्त्याने जाताना एक मणिपूर नावाचं एक गाव लागलं आम्हाला, छोटंसं गाव होतं. चौकशी केल्यावर लक्षात आलं की या ठिकाणी आतमध्ये घोड्याची समाधी आहे. मग उत्सुकता वाढली. 1-2 किलोमीटर आम्ही मुख्य रस्ता सोडून आतमध्ये गेलो आणि खूप मोठं मंदिर होतं आणि एक झोपलेला घोडा जसा असावा तेवढा मोठा आकार असणारा घोड्याची ती समाधी होती. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं की हे मणिपूर नावाचा जो देश आहे, मणिपूर जे आहे ते मणिपूर गाव आहे आणि अर्जुनाच्या घोड्याची या ठिकाणी समाधी आहे, असं ते ठिकाण त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. त्याच्या व्यतिरिक्त मंदिरामध्ये इतर अनेक मूर्तीचं दर्शनसुद्धा झालं. आता बब्रुवाहन जो आहे हा पुत्रिका धर्माने त्याचा विवाह झाला होता, म्हणजे त्याला जो मुलगा होईल तो त्यांनी आपल्या सासऱ्यांना परत आणून द्यायचा असं. आता अर्जुनाबद्दल दिले, तव तातः सुभद्रायाम अभिमन्युर अजायत सर्वातिरथ विजित वीर उत्तरायाम ततो भवान. परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत की अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 5 पांडवांचे जे 5 पुत्र होते, प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतकर्मा, यांचा अंत कसा झाला हे आपण श्रीमद्भागवताच्या अगदी पहिल्या स्कंदामध्ये आपण पाहिलं की जेव्हा दुर्योधनाला खुश करण्यासाठी तो अश्वत्थामा जो आहे अश्वत्थामा शिबिरामध्ये आला, तेव्हा हे 5ही पांडवांचे पुत्र त्या ठिकाणी झोपलेले असताना झोपेमध्ये त्यांचा शिरच्छेद या अश्वत्थामाने केला. त्यांची नावं प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतवर. आता या परीक्षित राजाला सांगत आहेत अर्जुन आणि सुभद्रा यांच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला आणि अभिमन्यू आणि उत्तरा यांचा जो गर्भ आहे उत्तरेच्या पोटामध्ये असता तिचं रक्षण भगवान श्रीकृष्णाने केलं आणि त्यापासून तुझा जन्म झाला हे परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत. पुढे परीक्षिताच्या सुद्धा 4 मुलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. जन्मेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे तुझे पराक्रमी हे पुत्र आहेत. पुढे दिलं, आता भविष्य सांगतात. याच ठिकाणी भविष्य पण सांगितलं आहे. तवे मे तनयास्तात जन्मे जयपूर्वकाः श्रुतसेनो भीमसेन उग्रसेनश्च वीर्यवान. आणि पुढे म्हणतात जन्मे जयस्त्वाम विदित्वा तक्षकान् निधनं गतं सर्पान वै सर्पयागाग्नौ स होष्यति वृषान्वितः. परीक्षित राजाला सांगतात की जन्मेजय हा जो तुझा पुत्र आहे तो पुढे तुझा वध जो आहे तो तक्षकाच्या चावण्याने होणार आहे आणि भविष्यामध्ये तुझा पुत्र जो आहे तो जन्मेजय जो आहे तो त्याला जेव्हा हे समजेल की माझ्या वडिलांचा मृत्यू हा तक्षकाच्या चावण्याने झालेला आहे म्हणून तो एक मोठा सर्पयज्ञ करेल आणि या पृथ्वीवरले सगळे सर्प जे आहेत त्या यज्ञामध्ये येऊन पडतील आणि तेव्हा त्या तक्षकाला आश्रय इंद्राने दिला आणि म्हणून
इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं म्हणत पुढे तो यज्ञ झालेला आहे. आता या जन्मेजयाबद्दल सांगतात की जन्मेजयाचा पुत्र जो आहे त्याचं नाव दिले शतानिक नावाचं. या शतानिकांनी याज्ञवल्क ऋषीपासून अनेक वेदांचं आणि कर्मकांडाचं हे ज्ञान घेतलं आणि कृपाचार्याकडून अस्त्रविद्येचं शिक्षण घेतलं. आणि शौनकादी ऋषी, शौनक ऋषी जे आहेत त्या शौनक ऋषींपासून आत्मज्ञान संपादन केलं. या शौनक ऋषींचा पण जन्म त्याच्याबद्दलचा उल्लेखसुद्धा या श्रीमद भागवतामध्ये नवमस्कंदामध्ये 22व्या अध्यायामध्ये आणि 17व्या अध्यायामध्ये मुळामध्ये उल्लेख आहेच. शतानिकाचा सहस्रानिकाचा अश्वमेधाचा असीम कृष्ण आणि असीम कृष्णाचा नेमी चक्र असे सगळ्यांचे उल्लेख यामध्ये आहेत. आता हस्तिनापूर आपण म्हटलं, हस्ती हा सुद्धा एक पुत्र होता ज्याने हस्तिनापूर नगर वसवलं. या हस्तिनापूर नगरामध्ये गंगेचा प्रवाह इतका वाढला की हस्तिनापूर हे वाहून जाईल की काय अशी अवस्था झाली. तेव्हा हा जो गंगा नदी बुडून जाईल म्हणून त्यांनी गंगा हवये ऋते नद्या कौशंब्याम साधू वत्सती कौशंबीपुरामध्ये तो राहायला गेला. नेमी चक्राचा पुत्र चित्ररथ. आणि मग ते सगळे जवळपास 13 पिढ्यांची नावं या ठिकाणी दिली आहेत तिमीपर्यंत. आणि मग तिमीपासून पुढे पुन्हा 8 पिढ्यांची नावं या ठिकाणी दिली. तिमीपासून बृहद्रथ, सुदास, शतानिक, दुर्जमन, वहीनर, दंडपाणी, निमी आणि क्षेमकाचा जन्म होईल. आता शुकदेव सांगत आहेत की अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे वंश, उत्पत्तीस्थान आणि एकूणच सोमवंशाचे वर्णन मी तुला करून सांगितले आहे. आता पुढचं जे वर्णन आहे तो वंश पुन्हा वेगळाच आहे. हा वंश कलियुगामध्ये म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेला हा क्षेमकाच्या बरोबर समाप्त होईल. आणि आता भविष्यामध्ये मगध देशाच्या राजांचे वर्णन जे आहे ते मी करून सांगतो. क्षेमकं प्राप्य राजानं संस्थान प्राप्स्यति वै कलो अथ मागध राजानो भवितारो वदामी ते. ते मी तुला सांगतो. मगध देशाचा राजा हा जरासंध आहे. जरासंधाचा जन्म कसा झाला हे आपण आत्ताच पाहिलं याच अध्यायामध्ये. मग सांगतात की जरासंधाचा पुत्र सहदेव, त्याच्यापासून मार्जारी, मग श्रुतश्रवा, अयुतायू, निरमित्र, सुनक्षत्र असं करत करत यामधल्या 22 पिढ्यांची नावं या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटी 22 पिढ्यामध्ये सुबलाचा सुनीता, सुनीताचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित, विश्वजिताचा पुत्र रिपुंजय आणि हे सगळे बृहद्वंशाचे राजे होतील. आणि हे सगळे राजे म्हणजे किती 22 पिढ्या, या जरासंधाच्या 22 पिढ्या ज्या आहेत त्यांनी पुढे 1000 वर्ष राज्य केलेलं आहे असा उल्लेख या ठिकाणी या अध्यायामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. अध्याय 22वा समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे 22वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याप्रमाणे या ठिकाणी चित्ररथाचे 13 पिढ्या, त्यानंतरच्या 8 पिढ्या आणि त्यानंतर मगध राजाच्या जवळपास 22 पिढ्यांचं वर्णन असं हे पूर्ण या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता आपल्या लक्षात असेल ययातीने 2 विवाह केले, एक शर्मिष्ठा आणि दुसरी देवयानी. देवयानी ही ब्राह्मण कन्या आणि शर्मिष्ठा ही वृषपर्व्याची कन्या. ययाती आणि शर्मिष्ठा यांच्यापासून पुरु, अनु आणि द्रयू असे 3 पुत्र झाले. आणि ययाती आणि देवयानी यांच्यापासून तुर्वसू आणि यदू असे 2 पुत्र झाले. म्हणजे या 5 पुत्रांच्या वंशाचं वर्णन आता या 23व्या अध्यायामध्ये आता उद्या आपल्याला पाहायचं आहे. या नवमस्कंदामध्ये एकूण 24 अध्याय आहेत. उद्या आपण 23वा अध्याय पाहणार आहोत आणि पुढच्या शुक्रवारी या नवमस्कंदातला 24वा अध्याय म्हणजे शेवटचा अध्याय आपण पाहणार आहोत. म्हणजे पुढच्या शनिवारपासून दशमस्कंदाला सुरुवात होती. योगायोग चांगला असा आहे की आजचा जो सप्ताह आहे हा जो आहे आषाढ महिन्यातला तो गोकर्णाने
धुंदुकारीसाठी सांगितलेला जो सप्ताह होता, त्या सप्ताहाचेच हे दिवस आहे. आषाढ शुद्ध नवमी ते आषाढ पौर्णिमा. आणि पुढच्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, जेव्हा आपण दशमस्कंदाला सुरुवात करत आहोत, तेव्हासुद्धा धुंदुकारीने गावातल्या इतरांसाठी सांगितलेला पुन्हा भागवत सप्ताह जो आहे, तो सुद्धा पुढच्या महिन्यात, श्रावण महिन्यामध्ये आपण ऐकणार आहोत. आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे आणि त्याच योगावर आपण दशमस्कंदामध्ये प्रवेशसुद्धा करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम. आजच्या कल्याण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आज मी कल्याण स्वामींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी रचलेली दासबोधाची आरती, या आरतीचा अर्थ सांगितलेला एक यूट्यूबची लिंक मी दिलेली आहे. आमच्या अंबडच्या अच्युताश्रम स्वामींच्या परंपरेमध्ये समर्थ, कल्याण, जगन्नाथ स्वामी, यादव स्वामी आणि नंतर अच्युताश्रम स्वामी ही ती परंपरा आहे. त्या परंपरेतली जी माझी यूट्यूबवरची प्रवचनं झाली, 25 प्रवचनं, त्यामध्ये 3 प्रवचनं ही कल्याण स्वामींच्या चरित्रावर झालेली आहेत. त्या यूट्यूब लिंकमध्ये त्या सगळे प्रवचनं उपलब्ध आहेत. ते आपण जरूर ऐकावीत. कल्याण स्वामींचा अधिकार जो आहे तो आपल्याला सगळ्या लहान मोठ्या पुस्तकातून ऐकायला मिळाला असेल. नानासाहेब देवांचे चिरंजीव गणेश शंकरदेव यांनी सुद्धा एक संकलन केलं आणि कल्याण स्वामींचं पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. ते सुद्धा मी पाठवलेलं आहे. या चातुर्मासामध्ये अशा चरित्राचं वाचन आपण केलं तर तेवढाच आपला वेळ सत्कारणी तर लागणारच आहे, पण एक सत्संग आपल्याला त्या विचारांचा घडेल. त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया. श्रीमद भागवताची आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते दडू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माता.
आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. वा, छान झालं, छान झालं. हो, खूपच छान झालंय. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार.